हॅलो डेव्हलपर्स, मी निलेश बोरकर आणि आपल्या यूट्यूबचा सेकंड व्हिडिओ इंट्रोडक्शन टू पायथॉन. पायथॉन एक हाय लेवल इंटरप्रिटेड लँग्वेज आहे जी 1989 मध्ये स्टार्ट झाली होती डेव्हलपमेंटसाठी आणि 1991 मध्ये त्याचं फर्स्ट व्हर्जन लॉन्च झालेलं आहे 0.9.0. जे डेव्हलपर होते त्या काळचे त्यांचं नाव होतं गायडो वॅन रॉसम. यांनी फर्स्ट व्हर्जन लॉन्च केले 0.9.0 1991 फेब्रुवारीमध्ये. त्यानंतर मेजर चेंज आला 2000 मध्ये, त्याला म्हटलं गेलं पायथॉन 2. पायथॉन 2 मध्ये काही अपडेट्स आले, पायथॉन 2.0.1 दॅट काइंड ऑफ अपडेट्स येत गेले. त्यानंतर पायथॉन 3 आले. सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट होता हा, सगळ्यात मेजर चेंज पण यामध्ये आला जो 2008च्या दरम्यान आला. आणि 2020 मध्ये पायथॉन 2 चे जे काही अपडेशन्स होते किंवा लाईफ होती ती डेड एंड झालेली आहे पायथॉन 2 चे. सध्याच्या काळात पायथॉन 3 चालू आहे. मी जे व्हर्जन असेल ते पायथॉन 3.14 असू शकते किंवा 3.15 असू शकते. आता जर पायथॉन बघितलं तर पायथॉन खूप साऱ्या सेक्टरमध्ये बघतो आपण. AI पायथॉन, मशीन लर्निंग पायथॉन, डेटा सायन्स असो पायथॉन, वेब डेव्हलपमेंट मध्ये देखील पायथॉन, सायबर सिक्युरिटी असो, इथिकल हॅकिंग असो तर पायथॉन, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, सगळीकडे पायथॉन सपोर्टिव्ह आहे. तर मग एक पायथॉन लँग्वेज खूप साऱ्या व्हेरियस करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन करून देत आहे. म्हणून पायथॉन इम्पॉर्टंट आहे ॲज अ करिअर म्हणून सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील. आणि आपल्याला माहिती आहे येणाऱ्या काही काळात AI मशीन लर्निंगसाठी खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज येत जाणार आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे पायथॉनचा असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात इन्स्टॉलेशन्स, जे काही एडिटर असेल आणि पायथॉन असेल ते दोन्हीचे इन्स्टॉलेशन्स बघूयात. थँक्यू.